नमस्कार, मी अर्चना तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा होम कुक्समध्ये स्वागत करते. आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवतो आहे होळी विशेष पुरणपोळी. तर मंडळी, पुरणपोळी बनवत असताना अगदी साधी सोपी जी आपण नेहमी पद्धत वापरतो तीच इथे मी दाखवलेली आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही जर का तुम्ही पद्धत अशीच वापरली तर तुमचीसुद्धा पुरणपोळी एकदम मऊ लुसलुशीत आतपर्यंत काठापर्यंत छान असं पुरण भरलं जाईल आणि अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशीसुद्धा एकदम मऊसूत राहील आणि तोंडात टाकताच विरघळेल इतकी छान अशी तुमची पुरणपोळी नक्की बनेल. तर मंडळी, बऱ्याचदा काय होतं, आपण पुरणपोळी छान बनवण्याच्या नादात अगदी वेगवेगळ्या पद्धती वापरतो, पण तसं न करता अगदी सांगितल्याप्रमाणे साधीच अशी पद्धत वापरली आहे. नक्की पहा आणि व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा. त्यासोबत चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. पुरणपोळी बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे चण्याची डाळ घेतलेली आहे. घेतलेली डाळ स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि ज्या भांड्यामध्ये डाळ शिजायला ठेवणार आहोत त्या भांड्यामध्ये ही डाळ घेऊन अगदी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये डाळीच्या डबल इतकं पाणी घालायचं आहे, कारण कटाची आमटी जर का करायची असेल तर डाळीचं पाणी निघणं जास्त गरजेचं असतं, त्यामुळे जरा जास्त पाणी घालायचं. आता या पाण्यामध्ये चिमटभर मीठ घालायचं, त्यानंतर इथे चिमटभर हळद घालायची आणि 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल घातल्यामुळे डाळ एकदम गरगरीत शिजते. इथे कुकरला झाकण लावायच्या आधी कुकरच्या शिट्टीमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे, की ज्यामुळे कुकरमधून जास्त पाणी बाहेर येणार नाही आणि कुकर जास्त खराब होणार नाही. इथे पाणी बाहेर येतं, पण अगदी थोडं इतकं बाहेर येतं. यानंतर कुकरला झाकण लावायचं, शिट्टी घालायची आणि मीडियम गॅसवरती 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता शिट्टीचं प्रमाण हे कुकरवरती डिपेंड आहे, की काही ठिकाणी कुकरला 4 ते 5 शिट्ट्यासुद्धा जातात चण्याची डाळ शिजण्यासाठी, काही ठिकाणी 1 ते 2 शिट्टीमध्ये शिजतं. मी 3 शिट्टीमध्ये डाळ छान गरगरीत शिजवून घेतलेली आहे. डाळ शिजेपर्यंत बाकीचं काम करून घ्यायचं आहे. डाळ घेतलेली आहे तर त्याला 1 वाटी बरोबर एवढा गूळ घेतलेला आहे. तर गूळ घेत असताना मी इथे पिवळसर जो गूळ असतो तो वापरलेला आहे, कारण यामुळे पोळ्यांना मस्त असं रंग येतो. जर का तुम्ही ऑर्गॅनिक गूळ वापरला तर थोड्याशा काळपट अशा पुरणपोळ्या दिसतात, पण चवीला छान होतात. गूळ झाल्यानंतर इथे पीठ मळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी जवळजवळ 7 चपात्या होतील इतकी कणिक घेतलेली आहे. आता ही रेग्युलर जी आपण चपातीसाठी जी कणिक वापरतो तीच वापरणार आहे. आपण कोणत्याही प्रकारे मैद्याचा वापर करणार नाही, फक्त कणकीपासूनच इथे पोळ्या करायच्या आहेत. तर मंडळी, पाहू शकता घेतलेलं पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. पीठ चाळत असताना मैद्याची जी चाळण असते ती वापरायची आहे आणि कणिकमध्ये जो गाळ आहे तो सगळा बाजूला करायचा आहे, कारण एकदम आपल्याला मैद्यासारखी पिठी हवी आहे. तर इथे जो कणिकमध्ये गाळ आलेला आहे तो बाजूला करून घ्यायचा. गूळ आणि पीठ काढेपर्यंत इथे कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर आता बंद करायचा आहे आणि पूर्णपणे थंड व्हायला ठेवायचं आहे. तोपर्यंत इथे पीठ मळून घेऊया. पीठ मळत असताना पिठामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. अर्धा चमचा इथे घालतोय हळद. हळदीमुळे छान असा रंग येतो. आता हळद आणि मीठ घातल्यानंतर यामध्ये अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झाल्यानंतर इथे मी 3 चमचा तेल घेतलेलं आहे. त्यातील सुरुवातीला 1 ते 1.5 चमचा या पिठावरती तेल घालायचं आहे आणि हे तेल पूर्णपणे यामध्ये मुरवून घ्यायचं आहे. साधारण 1-2-3 मिनटामध्ये असं छान मळून पीठ तयार होतं. तर इथे घेतलेलं सुरुवातीचं सगळं तेल कणकेमध्ये मुरवून घ्यायचं आहे आणि कणिक मळत असताना एकदम कसून दाबून दाबून मळायची आहे, की ज्यामुळे कणकेमध्ये असलेलं ग्लुटेन आहे ते फ्री होईल आणि एकदम मऊसूत अशी कणिक तयार होईल. 3 ते 4 मिनिट कणिक छान मळून झाल्यानंतर उरलेलं सगळं तेल आहे ते पुन्हा एकदा या कणकेमध्ये मी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा 2-3 मिनिट व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. साधारण पीठ मळण्यासाठी 10 ते 15 मिनिट गेलेले आहेत. आता या ठिकाणी मऊसूत असा गोळा तयार झालेला आहे. आता या गोळ्यावरती झाकण ठेवून आपण अर्धा तास तिंबट ठेवणार आहोत आणि यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे. या ठिकाणी कणिक तर मळून झालेली आहे. आता पुरण कसं तयार करायचं हे पाहूया. त्यासाठी इथे कुकर मस्त थंड झाला आहे. याचं झाकण काढूया आणि पाहूया की डाळ छान शिजलेली आहे की नाही. तर इथे मंडई पाहू शकता डाळ पण मस्त गरगरीत शिजलेली आहे. या डाळीमध्ये कोमट पाणी घालून पुन्हा एकदा 5 मिनिट छान अशी उकळवलेले आहे, की ज्यामुळे
कटाची आमटी बनवता येईल। आता यानंतर तयार झालेली डाळ या चाळणीवरती ओतूया की ज्यामुळे यातील जास्तीचं पाणी आहे ते पूर्णपणे निथळून जाईल आणि डाळ मिळेल। साधारण 5 ते 7 मिनिट डाळ अशीच ठेवली होती, त्यानंतर व्यवस्थित निथळलेले आहे। डाळीसोबतच जे खाली पाणी पाहताय त्याचं आपण कटाची आमटी बनवणार आहोत। तर आता यानंतर ही निथळलेली डाळ कुकरमध्ये घ्यायची आहे आणि सुरुवातीला कुकरला जे पाणी थोडंफार असेल ते पूर्ण कोरडं करून घ्यायचं आहे आणि नंतरच यामध्ये डाळ घालायची आहे। कारण डाळीमध्ये जर का पाणी राहिलं तर भरपूर वेळ जातो पुरण बनण्यासाठी। त्यासोबत गूळ टाकल्यानंतर सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये पाणी सुटतं आणि खूप वेळ जातो। त्यामुळे जर का तुम्हाला झटपट गोष्टी करायच्या असतील तर डाळीमधलं आणि भांड्यामध्ये जे पाणी आहे ते पूर्णपणे कोरडं करायचं आहे आणि नंतरच यामध्ये गूळ घालायचा आहे। डाळ पूर्णपणे कोरडी झाली। आता यामध्ये घेतलेला सगळा गूळ यामध्ये घालायचा आहे आणि सतत हलवायचा आहे आणि गूळ व्यवस्थित यामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे। इथे एक गोष्ट लक्षात येईल, जसं जसा गूळ वितळला जाईल तसं तसं डाळीला हळूहळू पाणी सुटलं जाईल, पण नंतर थोड्या वेळात ते पाणी पूर्णपणे आटलं जातं। त्यामुळे ही प्रोसेस करत असताना गॅस फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे, नाहीतर पुरण झटपट असं करपून जातं। गूळ घातल्यापासून एक 5 ते 7 मिनिटांमध्येच गूळ पूर्णपणे वितळलेला आहे, पाहू शकता इथे। आता इथून साधारण एक 10 ते 15 मिनिट नक्की लागतातच, त्यामुळे इथे अगदी पेशन्स ठेवून मीडियम गॅसवरती व्यवस्थित आपल्याला डाळ शिजवायची आहे। कुकरमध्ये थोडीशी जागा कमी पडत होते म्हणून मी कढईमध्ये घेतलेली आहे आणि गॅस मीडियम ठेवलेला आहे आणि सतत हलवत इथे पुरण बनवते आहे। नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, पुरण हलवत असताना दाबून हलवायचं आहे की ज्यामुळे डाळ आहे ती पूर्णपणे यामध्ये मॅश होईल आणि पटकन पुरण तयार होईल। इथे पाहू शकता जवळजवळ पुरणमधलं सगळं पाणी आटलेलं आहे, तरीसुद्धा आपल्याला अजून एक 5 ते 6 मिनिट जाणार आहेत पुरणला चटका देण्यासाठी। कारण हात लावल्यानंतर पुरणाचे जे कण आहेत ते हाताला तसेच चिकटत आहेत, याचा अर्थ पुरण तयार झालेलं नाही। तुम्ही इथे पाहू शकता हाताला तसंच चिकटून राहिलेलं आहे। तर अजून एक 2 ते 3 मिनिट छान असं पुरण तयार करायचं आहे। तर त्याआधी इथे वेलची सुंठ पावडर जी तयार करून ठेवली असेल ती वापरायची आहे। यामध्ये तुम्ही जायफळ पावडरसुद्धा वापरू शकता, चवीला खूप छान लागतं। आता ही पावडर घातल्यानंतर सुद्धा सांगितल्याप्रमाणे एक 3 ते 4 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे की ज्यामुळे यामध्ये जास्तीचं जे थोडंफार पाणी राहिलं असेल ते सगळं निघून जाईल। आता यानंतर इथे पाहू शकता मी पुन्हा एकदा यामध्ये उलटणं असं उभं करते, तर ते उभं राहते, खाली पडत नाही, याचा अर्थ पुरण छान तयार झालेलं आहे। त्याचसोबत इथे एक लक्षात ठेवायचं आहे की हाताला सुद्धा पुरण अजिबात चिकटत नाही। तर पुरण छान तयार झालं आहे। आता तयार झालेलं पुरण असं चाळणीवरती ठेवून गाळून घ्यायचं आहे। तर त्यासाठी थोडं पुरण यंत्रावरती अशा प्रकारे पुरण घालून घ्यायचं आहे आणि चाळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे जेव्हा आपण पुरण करतो तर एकदम झटपट असं पुरण तयार होतं। इथे पाहू शकता एकदम मऊसूत आणि लोण्यासारखा गोळा तयार झालेला आहे। आता यानंतर तयार झालेलं पुरण आणि कणिक छान अशी झाकून ठेवायची आहे, कारण ती जर का तुम्ही हवेशीर ठेवली तर कडक होऊ शकते आणि जशी लागेल तसंच ते घ्यायचं आहे। आता यानंतर इथे पुरणपोळी कशी करायची हे पाहूया। आपल्याला जेवढी कणिक घ्यायची आहे तेवढी कणिक घ्यायची आहे आणि कणकेच्या प्रमाणामध्ये जेवढी कणकेचा गोळा आहे तेवढाच इथे पुरणाचा गोळा घ्यायचा आहे। कारण कणिक जर का कमी पडली तर एक वेळेस ठीक आहे, पुरणपोळी छान अशी गुबगुबीत लाटून तयार होते, पण यामध्ये जर का पुरण कमी पडलं तर ते काठापर्यंत पसरलं जात नाही आणि काठ मात्र पुरणपोळीचे तसेच राहतात। त्यामुळे जेवढी कणिक आहे तेवढंच इथे पुरण घ्यायचं आहे आणि कणिक मळत असताना किंवा पुरण वाटत असताना एकसारख्या कन्सिस्टन्सीचं पुरण आणि कणिक ठेवायचे आहे की ज्यामुळे पुरणपोळी छान काठापर्यंत लाटली जाईल, पुरण सगळीकडे पसरलं जाईल आणि मस्त मऊसूत अशी पुरणपोळी तयार होईल। आता हा तयार झालेला गोळा पिठामध्ये असा घोळवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पोळपाटावरती थोडंसं असं थापून घ्यायचं, पुरण सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर पुरणपोळी लाटायची आहे। तर पुरणपोळी लाटत असताना सतत उलटपालट करायची नाही, सुरुवातीला एका बाजूने असं पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर दुसरी बाजू पलटवून घ्यायची आहे आणि या दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी अलगद हाताने लाटणं फिरवत पटकन असं लाटून घ्यायचं आहे। अगदी अर्ध्या मिनिटामध्येच अशा प्रकारे पुरणपोळी आपली लाटून तयार होते। सतत जर का तुम्ही उलटपालट केली तर ती नक्की फाटणार, त्यामुळे 1 ते 2 वेळा फक्त पलटी मारायची आहे, यापेक्षा जास्त नाही।
आता ही तयार झालेली पुरणपोळी छान अशी भाजून घेऊया। पुरणपोळी भाजण्यासाठी तवा एकदम कडकडीत गरम केलेला आहे आणि या तव्यावरती पुरणपोळी घालायची आहे। पुरणपोळी तव्यावर टाकत असताना जाडसर बाजू आहे ती खाली करायची आहे आणि नंतर पलटी करायची आहे। तर इथे पाहू शकता की एक बाजू मी कमीत कमी 30 सेकंद छान भाजल्यानंतर मी दुसरी पलटी मारलेली आहे। आता यावरती तूप किंवा तेल घालायचं आहे आणि छान अशी पुरणपोळी भाजून घ्यायची आहे। जसं लाटण्याला नियम आहे तसे भाजण्याला सुद्धा आहे। जास्त पुरणपोळी उलटपालट करायची नाही, नाहीतर ती फुटली जाते। त्यामुळे 1-2 ते 3 वेळाच पुरणपोळी छान उलटपालट करून भाजून घ्यायची आहे। तर मंडळी अशा प्रकारे इथं आपली पुरणपोळीसुद्धा मस्त अशी भाजून तयार झालेली आहे। तर अशाच प्रकारे आपण सगळ्या पुरणपोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत। तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशा आपल्या एका वाटीमध्ये 10 ते 12 इतक्या अशा पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत आणि एकदम साधी सोपी नेहमी जी आपण वापरतो तीच इथे पद्धत मी वापरलेली आहे। तर म्हणजे कोणाकोणाला माझी रेसिपी आवडली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इथून पुढे जे मी रेसिपी पाठवणार आहे हे तुमच्या लक्षात येण्यासाठी शेजारील बेल आयकॉनचं बटन आहे ते सुद्धा तुम्ही नक्की प्रेस करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास धन्यवाद। चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।